आपल्या या कथेमध्ये एक बगळा आणि एक मांजर आहे। बगळा हा नदी ठिकाणी राहत होता आणि मांजर हे एका खोपीत राहत होते। मांजर जरा उद्धट त्रास देणारे होते, तर बगळा हा अतिशय गरीब होता आणि समंजस होता। ते मांजर रोज नदीकाठी फिरायला तेथे यायचे। ते काय यायचे तुम्हाला माहिती आहे का? त्याला वाटायचं मला इथे काहीतरी खायला मिळेल, माझं पोट भरेल। परंतु कधी त्याला तेथे शिकार मिळायची, कधी मिळायचीही नाही। आता बगळ्याचं जर म्हटलं तर बगळा नदीकाठी राहत असल्यामुळं तेथे तो पाण्यात जाऊन आपली शिकार तो रोज माशाची करत असे। त्यामुळे बगळ्याचं रोज पोट भरत असे आणि हे मांजर रोज त्याला तेथे पाहायचं की किती बगळ्याचं छान आहे, पाण्यात उतरून त्याला मासे सापडतात, त्याचं पोट भरतं। आणि हे मासे खाताना मांजराला मात्र बघवेना मात्र मांजराच्या मात्र जाम पोटात दुखायला लागले। त्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला, ह्या बगळ्याची जरा गंमत करू का? हो ह्याची गंमत आता करायलाच पाहिजे। त्यानंतर ते मांजर त्या बगळ्याला भेटण्यासाठी नदीकाठी गेले। तेथे जाऊन त्यांनी मैत्री केली आणि त्याची बरीच स्तुती केली। तू किती सुंदर दिसतोस, तू किती छान आहेस, तुझी चोच किती लांब आहे आणि तुझं घरही किती छान आहे। आणि असं करता करता त्यांच्या बराच गप्पा टप्पा झाल्या। आणि जेव्हा घरी जाण्याची वेळ आली त्यावेळेला मांजराने बगळ्याला सांगितले, उद्या माझ्या घरी तू जेवण्यासाठी मी तुला आमंत्रण देत आहे, तेव्हा न विसरता तू माझ्या घरी जेवायला ये हां। दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बगळा मांजराच्या घरी जेवायला गेला। तेथे गेल्यानंतर मांजरही मनातून खुश झाले। त्याला तेथे बसायला सांगितले आणि आत जाऊन त्याने एक पसरट भांडे घेऊन आला आणि ते पसरट भांडे पाहून बगळा थोडा आश्चर्यचकितच झाला। ह्यातून हा काय देणार आहे बरे मला? मांजराने त्या पसरट भांड्यामध्ये त्यात दूध ओतले आणि ते काही बगळ्याला खाता येईना, पिता येईना। त्यानंतर त्याला पिता येईना पाहून मांजर खुदुखुदू हसायला लागले। परंतु बगळ्याने ते सर्व काही ओळखले आणि तेथून तो न काही बोलता चल मित्रा आता मी जातो असं म्हणाला। पण जाता जाता त्याला म्हणाला, तूही माझ्या घरी उद्या जेवायला ये। त्यावर मांजर खुश होऊन म्हणाले, हा येणार ना। आणि परत सांगितल्याप्रमाणे मांजर दुसऱ्या दिवशी बगळ्याच्या घरी जेवायला गेले। बगळ्याने त्याचे चांगले स्वागत केले, बसायला पाट दिला आणि आतमध्ये जाऊन एक छोटे भांडे घेऊन आला। त्या भांड्यामध्ये माशाचा तुकडा टाकला आणि ते मांजराच्या पुढे ठेवला। मांजरही पाहून ते आश्चर्यचकित झाले, ह्यात कसं माझं तोंड जाणार? परंतु माशीच्या आशाने त्यात मासा आहे हे पाहून मांजराला राहावेना, त्यांनी त्यात तोंड घातले। परंतु हे मात्र मांजराने ओळखले बरं का। पण त्याचे तोंड त्याला वाटले आता ह्यात माझे तोंड अडकणार, म्हणून ते भांडे तो तेथेच टाकून त्यांनी धूम ठोकली आणि तेथून तो पळून गेला। ह्या कहाणीवरून आपल्याला एकच शिकायचं आहे, जशास तसे वागावे।